बातमीपत्रात पहिली महत्त्वाची बातमी। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात ही महत्त्वाची बातमी। डॉक्टर सुश्रुत घेसास यांचा पोलिसांनी जबाब नोंदवलाय। नर्ससह अकाउंट विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली। महिलेच्या पतीचाही जबाब नोंदवण्यात आलेला आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी थेट जोडलेले आहेत। प्रदीप, काय सांगाल? महिलेच्या पतीचाही आता जबाब नोंदवण्यात आल्याचं कळतंय, काय अपडेट? वृषीला अगदी बरोबर आहे। खरं तर या घटनेच्या अनुषंगानं अलंकार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार जी आहे ते अमित गोरखे आणि त्यांच्या कुटुंबियांकडून दाखल करण्यात आलेली होती आणि या अनुषंगानं पुणे पोलिसांकडून या घटनेचा तपास जो आहे तो केला जातोय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधल्या सुश्रुत घेसासांवरती जो आरोप करण्यात आलेला होता की त्या डॉक्टरांनी भरती करताना 10 लाख रुपये मागितले, त्याबरोबर त्या दिवशी कामावरती असलेले कर्मचारी त्याचबरोबर नर्स यांचा सुद्धा जबाब जो आहे तो सुद्धा पुणे पोलिसांनी नोंदवलेला आहे। त्याचबरोबर कुटुंबियाचे सदस्यांचे म्हणजे पती, त्याचबरोबर पतीचे बहीण आणि जावई असं त्यांचा जबाब जो आहे तो सुद्धा पुणे पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे। आज आपल्याला दिवसभरामध्ये माहिती आहे की या रुग्णालयाच्या बाहेर राजकीय पक्ष त्याचबरोबर विविध संघटनांनी आंदोलनं जी आहेत ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती केली। मात्र या संपूर्ण प्रकाराच्या अनुषंगानं पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी प्राथमिक चौकशी जी आहे ती केली जाते। सध्या आपण पाहतोय की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर अजूनही पुणे पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे, कारण सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं जी आहेत या परिसरामध्ये झालेली होती। त्यामुळे खबरदारी म्हणून पुणे पोलिसांनी त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनाकडून सुद्धा सिक्युरिटी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आलेली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचे सुश्रुत घेसास त्याचबरोबर कामावरती असणारे नर्स आणि कर्मचारी यांचा सुद्धा जबाब जो आहे तो सुद्धा पुणे पोलिसांनी नोंदवलेला आहे। आज दिवसभरामध्ये जी समिती खरं तर आरोग्य सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली होती त्या समितीने सुद्धा रुग्णालय प्रशासनाची चौकशी केलेली आहे आणि अहवाल जो आहे तो सुद्धा राज्य सरकारला पाठवलेला आहे। त्यामुळे आज खरं तर रुग्णालय प्रशासनाने केलेला खुलासा आणि आरोग्य विभागाचा अहवाल नक्की काय होतं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेच्या अनुषंगानं जबाब नोंदवण्याचं काम सध्या पुणे पोलिसांकडून सुरू झालेलं आहे। त्यामध्ये सुश्रुत घेसास त्याचबरोबर नर्स आणि हॉस्पिटल प्रशासनामध्ये काम करणारे कर्मचारी जे आहेत त्यांचा जबाब जो आहे तो पुणे पोलिसांनी नोंदवून घेतलाय। वृषेल, नक्कीच धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।